संपूर्ण राज्यात ही विधानसभेची रणधुमाळी सुरू असतानाच आता जळगावचं राजकारण देखील तापल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। जळगावात आता भाजपमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। विद्यमान आमदार असलेल्या जळगावच्या राजूमामा भोळे यांना या ठिकाणी उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। मात्र अनेक इच्छुक या सर्व स्पर्धेत होते। त्यांच्या सर्व ज्या आशा आकांक्षा होत्या त्याच्यावर पाणी फिरल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कारण पक्षाकडे गेल्या अनेक वर्षापासून विविध पदांवर कार्यरत असताना अनेक वर्षापासून पक्षाची सेवा करत असताना या ठिकाणी अद्यापपर्यंत न्याय मिळाला नाही। विधानसभेत देखील तिकिटाची मागणी केलेली होती, मात्र तरी देखील पक्षाने या संदर्भात दखल घेतलेली नाही असे डॉक्टर अश्विन सोनवणे आपल्या सोबत आहेत। नेमकी काय भूमिका आहे या संदर्भात? त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। काय नेमकं त्यांची प्रतिक्रिया आहे या संदर्भात जाणून घेणार आहोत। भाऊ, थेट आपण या ठिकाणी अपक्ष उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय घेतलेला आहे, काय सांगाल? काय नेमकी भूमिका आहे? मी भारतीय जनता पार्टीचा जवळजवळ 25 ते 30 वर्षापासून एकनिष्ठ कार्यकर्ता आहे आणि 30 वर्षापासून मी पक्षाचं काम करत आहे आणि ते काम एकनिष्ठतेने आणि इमानदारीने काम करत आहे। महापालिकेत मी जवळजवळ 5 टर्मपासून नगरसेवक आहे आणि नगरसेवक असताना मी जळगाव शहर महानगरपालिकेत शहरातील मूलभूत समस्या ज्या असतील त्या समस्यांच्या विरोधात आवाज उचलला आहे। शहरातील साफसफाई स्वच्छता असेल त्या संदर्भात आवाज उचलला आहे। काही आरक्षणाचे घोटाळे असतील त्या संदर्भात आवाज उचललेला आहे आणि प्रत्येक वेळेला मी आपल्या शहरातील जनतेच्या ज्या समस्या आहे त्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पदावर असताना प्रत्येक पदाला मी योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे। परंतु पक्षात असं झालेलं आहे की जे एकनिष्ठ कार्यकर्ते त्यांना डावललं जात आहे, ते काही कार्यकर्ते असतील तर त्यांना रोखलं जात आहेत, त्यांना वरती येऊ दिलं जात नाही, त्यांना त्रास दिला जातो। काही वेळेला मी निधीसुद्धा मागितलेला आहे तर निधीसुद्धा मला मिळालेला नाही। असे अनेक प्रकारे मला त्रास दिला गेला तरीही मी पक्षात टिकून होतो आणि पक्षाची एकनिष्ठतेने सेवा करत होतो। परंतु यावेळेला मी विधानसभेला इच्छुक असताना सुद्धा मला डावलण्यात आलं आणि त्यामुळे मी माझ्या विधानसभेच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करणार आहे। एकंदरीत तुम्ही एक मोठा दावा करतायत की विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्याचा पक्षश्रेष्ठींशी या संदर्भात काही चर्चा झाली होती का? काय नेमकी चर्चा झाली? पक्षश्रेष्ठींनी या संदर्भात काही आश्वासन दिलं का तिकीट कापल्यानंतर? तिकीट कापल्यानंतर तिकिटाच्या संदर्भात काही आश्वासन दिलं? मी पक्षाकडे मागणी केलेली होती, त्या संदर्भाने मला पक्षाकडून सांगण्यात आलेलं होतं की बुवा तुम्ही तुमचं काम चालू ठेवा आणि त्या अनुषंगाने आपलं काम चालू होतं आणि आपण शहरामध्ये विविध कार्यक्रम राबवत होतो त्या अनुषंगाने। परंतु त्याची दखल घेतली गेलेली नाही आहे। जे एकनिष्ठ कार्यकर्ते त्यांना दुरावलं जात आहे। तुम्ही आता एक आरोप केलेला आहे की या ठिकाणी त्रास दिला जात होता। काय त्रास दिला जात होता आणि काय नेमकं छळ पक्षात सुरू होता? आणि मग इतक्या दिवस तुम्ही पदाधिकाऱ्यांकडे, वरिष्ठांकडे या सर्व भूमिका तुमच्या मांडल्या नाहीत का? आजपर्यंत मी आपला भारतीय जनता पार्टीचा जो पक्ष आहे तो सोडून कधीही कुठे गेलो नाही। मला अनेक प्रलोभनं दिली गेली पण मी गेलो नाही, पक्षाची इमानदारी राहिलो। आणि आपल्याच पक्षातले जे आता आमदार आहेत ते 2 वेळा ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये चालले गेले होते आणि तरीही त्यांना पक्षाने परत घेऊन त्यांना त्यावेळेला उमेदवारी दिली, आणि आम्ही एकनिष्ठ असून सुद्धा आमचा विचार केला जात नाही, आमचा विचार होत नाही, आम्हाला त्रास दिला जातो। त्यामुळे मला ही भूमिका घ्यावी लागली। एकंदरीत आता थेट उमेदवारीचा तुम्ही दावा करतायत, काय मुद्दे घेऊन जळगावकरांसमोर जातायत? जळगाव शहरात गेले 10 वर्ष भाजपची सत्ता आहे, तुम्ही स्वतः भाजपचे पदाधिकारी आहात, बंडखोरीचा या ठिकाणी तुम्ही थेट निर्णय घेतायत, काय नेमकं मुद्दे घेऊन जळगावकरांसमोर जाताय? नाही, मी बंडखोरी नाही म्हणता येणार, मी उठाव करतोय एकनिष्ठ कार्यकर्त्यांसाठी, जळगाव शहराच्या विकासासाठी। आपल्याला माहिती आहे गेल्या 10 वर्षात जळगाव शहराचा विकास व्हायला पाहिजे तसा विकास झालेला नाही आहे। मूलभूत सुविधांमध्ये रस्ते असतील, गटरी असतील, आज शहरातील जवळजवळ 80% जो ठिकाण आहे त्या ठिकाणी रस्ते नाही, गटरी नाही, अंधार आहे, लोकांना चिखलातून खड्ड्यातून प्रवास करावा लागतोय, काहींना तर मृत्युमुखी पडावं लागतंय आणि काही ठिकाणी अंधार आहे, लाईटांची व्यवस्था नाही आहे, अशी अनेक समस्या आहे। 10 वर्षे सत्ता असताना आपण भरपूर निधी आणू शकत होतो पण निधी आणला गेला नाही। आपण निधीची मागणी केली, मी नगरसेवक असताना एका बैठकीत मी निधीची मागणी केली, त्यावेळेला निधी आला आणि त्यातूनही काही आपल्याला कामं दिसत आहेत। परंतु इतर जे राहिलेले परिसर आहेत त्या ठिकाणी आजही कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाही आहे आणि जळगाव शहराचा विकासाचं ध्येय घेऊन आणि एकनिष्ठ कार्यकर्त्यांसाठी मी पाऊल उचलतोय। नाही, पण सध्या भाजपच गोत्यात येणार आहे तुमच्या उमेदवारीमुळे, राजकीय डिवायडेशन होण्याची शक्यता आहे, कशा पद्धतीनं हे सगळं आव्हान पेलणार आहे? नाही, निवडणूक म्हटलं म्हणजे हार आणि जीत असते आणि ते जनता ठरवेल की कोणाला मत द्यायचं कोणाला नाही। जनतेला जर शहराचा खरोखर विकास पाहिजे असेल, बदल पाहिजे असेल तर जनता नक्कीच बदल घडवणार। नाही, पण राजकीय डिवायडेशन आहे, तुम्ही आतापर्यंत भाजपचा चेहरा म्हणून तुम्ही नावारूपाला होतात, मात्र थेट पक्षविरोधी भूमिका घेत आहेत, त्यामुळे कुठेतरी भाजपच्याच उमेदवाराला पक्षाचं सीट धोक्यात येण्याची शक्यता आहे।
उठाव केल्याशिवाय स्वातंत्र्य भेटत नाही. आपल्याला माहिती आहे 1857चा जेव्हा उठाव झाला तेव्हा आपण स्वातंत्र्य झालो. त्यामुळे मला हे पाऊल उचलावं लागते आणि ते पाऊल मी उचलणारच. त्याच्यामुळे मी त्यावर काही सांगू शकत नाही, भाष्य करू शकत नाही. उमेदवारी अर्ज कधी भरणार आहे? येत्या 29 तारखेला मी माझा उमेदवारी अर्ज भरणार आहे. जळगावकरांना काय आवाहन करणार आहे संदर्भात? जळगाव शहरातील सर्व जनतेला आणि माझ्यावर प्रेम करणारे माझे सहकारी मित्रपरिवार कार्यकर्ते असतील सर्वांनी मी 29 तारखेला फॉर्म भरणार आहे. आपण सर्वांनी यावं, मला आशीर्वाद द्यावं, मला सहकार्य करावं आणि जळगाव शहराच्या विकासासाठी मला मदत करावी. एक माझ्या पाठीशी उभे प्रश्न राहावं. एक शेवटचा प्रश्न आहे. गिरीश महाजनांचे तुम्ही निकटवर्तीय मानले जातात. गिरीश भाऊंच्या या संदर्भात काही फोन कॉलिंग झालेली आहे, काही खाजगी चर्चा झाली? नाही, खाजगी चर्चा वगैरे नाही झाली. गिरीश भाऊंकडून निरोप आलेले आहे, पण मी अद्याप त्यावर काही निर्णय घेतलेला नाही आहे. एकंदरीत या ठिकाणी जे भाजपचे या ठिकाणी जळगाव शहराचे महानगरचे उपाध्यक्ष आहेत, जळगाव नगरीचे माजी महापौर आहेत. गेल्या अनेक वर्षापासून महापालिकेच्या राजकारणात असताना अनेक विकास कामे जळगाव शहरात त्यांच्या माध्यमातून झाली. अश्विन सोनवणे यांनी थेट या ठिकाणी उठाव करण्याचा या ठिकाणी निर्धार केलेला आहे. बंडखोरी नव्हे तर हा उठाव असल्याचं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि आगामी 29 तारखेला या ठिकाणी मी उमेदवारी अर्ज दाखल करणार, यावर ते ठाम आहेत. राजमुद्रासाठी कमलेश देवरे, जळगाव.